हॅलो गाईज, मी आहे क्रेझी आर्या आणि मी आराध्या. तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. हा आमचा दुसरा ब्लॉग आहे आणि आज पण आम्ही वेगळा पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहोत. आणि आज आपण बनवणार आहोत कौल चिकन फ्राय आणि सीख चिकन कबाब. तर चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मॅरिनेट केलेलं चिकन आपण घेतलेलं आहे आणि इथे आपण करत आहोत कौल चिकन फ्राय. इथे चुलीवरती आपण कौल ठेवला आहे. कौलावरती थोडं थोडं करून तेल टाकत आहोत आणि हे तेल सगळीकडे पसरून घेत आहोत. ऑइल टाकल्यावरती मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला कौलावरती ठेवायचं आहे आणि त्याला दोन्ही साईडून नीट भाजून घ्यायचं आहे. आता एक साईड चिकनची भाजून झालेली आहे. आता याला पलटून आपल्याला दुसरी साईड भाजून घ्यायची आहे. कौल चिकन हे माझ्यासाठी नवीन पदार्थ आहे. हा तुम्हालाही माहीत असेल किंवा नसेलही, पण तुम्ही पण हा नक्कीच ट्राय करून बघा. कौल चिकन दोन्ही साईडून भाजून झालेलं आहे. आता हे आपण एक एक करून काढून घेऊया. हे दोन्ही साईडून नीट भाजून घ्यायचं आहे, मगच ह्याची आपल्याला छान चव लागेल आणि चुलीमुळे आपल्याला ह्याचा स्मोकी फ्लेवरही येईल. आणि हे काढून झाल्यावरती आपल्याला वरतून लिंबूही पिळायचा आहे आणि आपल्याला आवडेल तसं ह्याच्यावरती चाट मसाला किंवा पिंक सॉल्ट किंवा ब्लॅक पेपरही टाकू शकतात आपल्या चवीनुसार. मग त्याच्यामुळे कौल चिकनची टेस्ट अजूनही छान लागते. आता हे कौल चिकन नीटपणे रेडी झालं आहे. आपण हे दोन्ही बाजूनी भाजून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि पिंक सॉल्ट ह्याच्यावरती टाकायची आहे. आणि अशा प्रकारे कौल चिकन आपलं रेडी झालं आहे. आता आपण बनवूया सीख चिकन कबाब. सीख चिकन कबाब बनवण्यासाठी मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला सीखमध्ये भरायचे आहेत अशा प्रकारे, आणि भरून झाल्यावरती हे चुलीवरती भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे सीख चिकन तयार झालं आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण हे सीख चिकन काढून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीसाठी आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि लिंबू पिळल्यावरती पिंक सॉल्ट टाकणार आहोत. पिंक सॉल्ट नसेल तर तुम्ही चाट मसालाही टाकू शकतात, पण आता सध्या आमच्याकडे पिंक सॉल्ट अवेलेबल आहे तर आम्ही पिंक सॉल्ट टाकतोय. तर अशा प्रकारे आपलं सीख चिकन कबाब ही रेडी झालं आहे. आता आराध्या आपल्याला हे सीख चिकन टेस्ट करून दाखवेल. कसं आहे? काय भारी, क्या बात आहे. आता हे कौल चिकन आपल्याला आराध्या टेस्ट करून सांगेल. कसं आहे? मस्त आहे. स्मोकी बनवायचं, स्पायसी बनवायचं. स्मोकी फ्लेवर येतोय आणि स्पायसी पण आहे. वरतून लिंबू पण पिळला आहे म्हणून अजून चांगलं वाटतंय. तुम्ही स्वादानुसार, आम्ही पिंक सॉल्ट टाकला आहे, तुम्ही स्वादानुसार ब्लॅक पेपर किंवा चाट मसालाही टाकू शकतात, पण आता सध्या आमच्याकडे पिंक सॉल्ट अवेलेबल होता म्हणून आम्ही पिंक सॉल्ट टाकला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट पण करा. थँक्यू.